डॉक्टर ज्योत्नाताई पवार या आदरांजली अर्पण करते. विश्वकल्याणाचा मध्यमार्गाला जगाला शांतता प्रस्थापित करणारे गंगासागर कथावर बसणार होते. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमतः देवाचा प्रणाम. कालकथित भालेराव गुरुजी यांचा आज जो पुण्यानुमोदन कार्यक्रम आपण इथे संपन्न करत आहोत, तो धार्मिक विधी ज्यांनी पार पाडला ते भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय बोधाचार्य मगरे गुरुजी उपस्थित अभंग दादा उपस्थित सर्व मान्यवर, विविध स्तरातून आलेले सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आपल्या सर्वांना स्नेहजय. वेळ भरपूर झालेला आहे याची कल्पना आहे, पण आपण नेहमी बघत असतो ज्यावेळेस 20-25 पुरुष बोलतात तेव्हा एखाद्या कुठे महिलेला संधी भेटत असते आणि मला वाटतं महिलांनी बोललं पाहिजे, नाहीतर हे पुरुष प्रधान संस्कृती असंच आपल्याला पाठीमागे ढकलत राहते. खरं म्हणजे आज चान्स असं म्हणणं नाही, खरं म्हणजे आज जो उपस्थित जनसमुदाय आहे, आपण म्हणतो बुद्ध धर्मामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि तीच ताकद मला वाटतं आयुष्यभर भालेराव गुरुजी यांनी जे धम्माचं कार्य केलं त्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल. आज एवढा मोठा जनसमुदाय इथं उपस्थित आहे आणि या प्रचंड जनसमुदायामध्ये तुमच्या पुढे किंवा याहीपेक्षा कमी जास्त ज्यावेळेस लोक असतात तेवढ्याच धाडसाने मी तुम्हाला सगळ्यांसमोर बोलू शकते, त्याचं सगळं श्रेय माझे गुरु इथे बसलेले आहेत मगरे गुरुजी. कारण म्हणजे ज्यावेळेस 2011 पासून मी शाखेमध्ये जात होते आणि ज्यावेळेस आपण गृहिणी घराच्या बाहेर पडते त्यावेळेस महिलांना तेवढं बोलण्याचं धाडस नसतं. 5 माणसांमध्ये आपण उभं राहून धैर्याने बोलू शकत नाही, पण ज्या वेळेस मी शाखेत जायचे सूत्रपटन व्हायचं मग गुरुजी मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे, ताई तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही बोलू शकता, तुम्ही का नाही बोलू शकत. पण गुरुजी ज्या वेळेस माझं नाव घ्यायचे त्यावेळेस हा माईक असा एकदा थरथरायचा आणि मला कमीत कमी हाताचा घाम कितीतरी वेळा पुसायला लागायचा, माझं मलाच माहिती. पण खरोखरच मी ज्या वेळेस धाडसाने बोलते आणि जे काही मला गुरुजींमुळे आज एक हे वक्तृत्वाची कला मिळाली आहे त्याचं खरंच वेगळं श्रेय मगरे गुरुजींना. आता आज खूप महिन्यांनी त्याची माझी भेट झालेली आहे. मला वाटतं त्या दिवशी भालेराव गुरुजी ऑफ झाले त्या दिवशी मी गुरुजींना कॉल केला होता की गुरुजी तुम्ही दिसत नाही आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांच्यामुळे आपण घडलो ते त्यांना आपण विसरता कामा नये. भालेराव गुरुजींचा मगाशी फोटो पाहिला, ज्यावेळेस मावशी पण गेल्या त्यावेळेस मावशींच्या चेहऱ्यावरचं ते तेज होतं तेच गुरुजींच्या चेहऱ्यावर ते जाणवत होतं. त्या दिवशी अंत्ययात्रेला असताना गुरुजींचा चेहरा मला वाटतं जराही सुकलेला नव्हता, प्रफुल्लित असा. ते धम्माचं तेज घेऊन सोबत गुरुजी गेले असं मला सांगावं वाटतं. भगवंताने सांगितलंय दुःख आहे, दुःखाला कारण आहे, पण ज्यावेळेस आपण या धम्माच्या सहवासात असो त्यावेळेस कुठेतरी आपल्याला ते दुःख आपण कवटाळून न ठेवता आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं जे काही आयुष्य असतं त्याला आपण जीवन असं म्हणतो. जीवन म्हणजे हे जीवनदायी नाही, जीवन म्हणजे आपण जे जीवन जगतो ते. आणि आपण सगळेच तिथे धम्माचे जाणकार आहात.
दुःख काय आहे, पुण्य पाप काय, कुशल कर्म काय आहेत. मला वाटतं याची सगळ्यांना प्रत्येकाला जाणीव आहे. परंतु मी एवढंच सांगेन, आपण किती जगलो यापेक्षा आपण समाजाप्रती आपली भावना काय आहे, आपण काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला आज या निमित्ताने असं वाटतंय की जीवनबाईंनी गुरुजींचं, हे बघा, माणूस आहे, माणसामध्ये प्रत्येकामध्ये असंख्य दोष असतात, पण ते दोष पाठीमागे ठेवून आपल्या वडिलांच्या प्रती जे कुशल कर्म आहे, त्यांचा गुरुजींचा जो काही चांगला गुण असेल तो जीवनबाईंनी पुढे चालवावा आणि त्याला त्या चांगल्या गुणाला त्या चांगल्या गुणामध्ये वाढ करून गुरुजींचं हे कार्य ते चळवळीमध्ये अग्रेसर आहेतच, पण हे गुरुजींचं सुद्धा कार्य असंच पुढे ठेवावं. आपलं धर्मामध्ये सांगायचं म्हटलं तर अशी अनेक उदाहरणं आहेत, पण गुरुजी जवळजवळ मला वाटतं 86 वर्ष जगले, म्हणजे त्या मानाने त्यांनी भरपूर असं आयुष्य जगलेलं आहे. यामध्ये जे मृत्यू आहे त्यामध्ये भगवंताला सुटका झाली नाही, तर तुम्हा आम्हाला यातून सुटका होणे हे मात्र शक्य नाही. जिथे जन्म आहे तिथेच मृत्यू आहे. माझ्या गुरुवर्य दुसऱ्या डॉक्टर पवार मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा स्नेह जय भीम करते. आपला जास्त वेळ घेत नाही, इथेच थांबते. जय भीम, नमो. धन्यवाद संगीताताई.